ते माझ्या कपाळाचं कुंकू, जे मी माझ्या रक्ताचं पाणी करून आणि घाम गाळून जपलं होतं, आज तेच दुसऱ्याच्या उंबरट्यावर लिलावात निघालं होतं. जेव्हा पोलिसांनी मला त्या चकचकीत लग्नमंडपातून धक्का मारून बाहेर काढलं, तेव्हा माझी फाटलेली साडी आणि झिजलेल्या चपला पाहून तिथे उभे राहिलेले श्रीमंत लोक हसत होते. माझे कारभारी, ज्यांना मी लोकांच्या घरची उष्टी भांडी घासून IAS अधिकारी बनवलं होतं, ते जरासुद्धा घाबरलेले नव्हते. उलट मोठ्या तोऱ्यात माझ्याकडे एखाद्या किड्यामुंगीसारखं पाहत होते. त्याच टायमाला त्या गर्दीत माझ्या कारभाराच्या एका विश्वासू बॉडीगार्डने हळूच माझ्या थरथरत्या हातात एक कागदाचा तुकडा आणून दिला. तो पाहताच माझ्या अंगावर काटा आला आणि पायाखालची जमीनच सरकली. त्या एका कागदाच्या तुकड्यात असं एक भयानक आणि रडवून सोडणारं सत्य दडलेलं होतं, ज्याने माझं काळीज पार चिरून टाकलं. त्या दिवशी आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले होते, अगदी तसेच जसे माझ्या आयुष्यावर दुःखाचे काळे ढग नेहमीच घोंगावत राहिले होते. खिडकीतून येणाऱ्या थंड हवेच्या झुळकीतही मला एक अजीबच तडफड जाणवत होती. मला आजही तो दिवस नीट आठवतोय, जेव्हा अर्णव पहिल्यांदा मला म्हटले होते की काव्या, जर तू मला साथ दिली नाहीस तर मी या जगात कुठेच उरणार नाही. अर्णवच्या त्या शब्दांमध्ये एक वेगळीच वेदना होती, ज्याने माझ्या साध्या भोळ्या आणि अनभिज्ञ मनाला पूर्णपणे वितळून टाकलं होतं. आमचा विवाह एक अगदी छोट्याशा गावातील जुन्या शिवमंदिरात झाला होता. तिथे ना कोणती सनई वाजले होती, ना ढोल ताशे वाजले होते आणि ना कोणता मोठा मांडव घातला होता. अर्णवचे आईवडील लहानपणीच एका रस्ता अपघातात वारले होते आणि माझे या जगात एक वृद्ध आजारी वडिलांशिवाय दुसरे कोणी नव्हते. नशिबाचा खेळ तर बघा, माझे आदरणीय वडीलही अर्णवसोबत माझे लग्न लावून दिल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच हे जग सोडून कायमचे निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर माझं संपूर्ण विश्व आणि 24 तास फक्त आणि फक्त अर्णवभोवतीच फिरत राहिलं होतं. अर्णव खूप शिकलेला होता. त्याच्या डोळ्यात नेहमी एक वेगळीच चमक असायची. जेव्हा जेव्हा तो मोठी मोठी पुस्तकं पाहायचा, तेव्हा तो मला अनेकदा म्हणायचा की काव्या, मला या गरिबीच्या दलदलीतून तुला आणि स्वतःला बाहेर काढायचं आहे. मी एक दिवस या देशाचा खूप मोठा सरकारी अधिकारी बनेन आणि तुला प्रत्येक सुख देईल ज्याची तू हकदार आहेस. पण तो मोठा अधिकारी बनण्याच्या मार्गात जी सर्वात मोठी आणि मजबूत भिंत उभी होती, ती आमची भयानक गरिबी. आमच्याकडे सकाळी जेवल्यानंतर संध्याकाळी चुलीवर काय शिजणार, त्यासाठी पैसे नसायचे. अर्णवच्या अभ्यासासाठी जी जाडजूड पुस्तकं यायची, त्यांची किंमत आमच्या संपूर्ण महिन्याच्या किराणा आणि घर भाड्यापेक्षाही कितीतरी जास्त असायची. जेव्हा एका संध्याकाळी अर्णवने खूप उदास होऊन मला म्हटले, काव्या, मला पुढच्या तयारीसाठी शहरात जावं लागेल आणि तिथे एका मोठ्या कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घ्यावा लागेल, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. शहराचा खर्च, तिथे राहण्यासाठी खोली, प्रत्येक महिन्याचे भाडे आणि त्या नामांकित कोचिंगची लाखांची फीस, हे सर्व काही आमच्यासारख्या गरीब लोकांसाठी एक स्वप्नासारखं होतं. पण मी त्या रात्री अर्णवच्या डोळ्यात जे निष्पाप अश्रू पाहिले होते, ते आपल्या हतबलतेवर आणि लाचारीवर गुपचूप वाहत होते. मी त्याच रात्री दगडावर माझं काळीज ठेवून हे ठरवलं की माझ्या पाठीचा कणा तुटला तरी चालेल, माझ्या हाताचे फोड कधी बरे नाही झाले तरी चालेल, पण मी माझ्या कारभाराच्या स्वप्नांना कोणत्याही किमतीत मरू देणार नाही. दुसऱ्याच दिवसापासून मी आमच्या गल्लीत एका शेजारच्या मोठ्या कॉलनीतील श्रीमंत घरांमध्ये जाऊन काम करू लागले. सुरुवातीला लोकांनी माझी फाटलेली साडी आणि सुकलेला चेहरा पाहून साफ नकार दिला, कारण माझे कपडे फाटलेले होते आणि मी खूप अशक्त दिसत होते. लोक माझ्याकडे संशयाने पाहायचे की ही कोणी चोरटी तर नाही ना. पण जेव्हा मी रडत रडत एका मोठ्या बंगल्याच्या मालकिनीचे पाय धरले आणि त्यांच्याकडे गयावया करत म्हणाले की मालकीन, मला माझ्या कारभाराच्या अभ्यासासाठी आणि त्यांचे आयुष्य घडवण्यासाठी पैशांची खूप गरज आहे, तुम्ही माझ्याकडून वाटेल तेवढे काम करून घ्या, तेव्हा त्यांना माझ्या अश्रूंची दया आली. त्यांनी मला त्यांच्या घरात झाडू पोछा आणि उष्टी भांडी घासण्याचे काम दिले. सकाळी ठीक 4 वाजता जेव्हा सर्व जग गाढ झोपेत असायचं, तेव्हा मी हाडे गोठणाऱ्या थंडीत उठून सगळ्यात आधी थंड पाण्याने आपल्या घरची सगळी कामं उरकून घ्यायची, जेणेकरून अर्णवच्या अभ्यासात कोणताही अडथळा येणार नाही. त्यानंतर मी एकापाठोपाठ एक 5 वेगवेगळ्या बंगल्यांमध्ये आणि घरांमध्ये जाऊन झाडू पोछा करायची. त्या श्रीमंत घरांची चकचकीत संगमरवरी फरशीवर झुकून झाडू मारताना माझ्या पाठीत असह्य वेदना व्हायच्या. असे वाटायचे की माझ्या पाठीचा कणा आता मोडूनच विखुरला जाईल. पण दरवेळी जेव्हा वेदना सहनशक्तीच्या पलीकडे जायच्या, तेव्हा मी अर्णवचा तो हसरा फोटो आठवायचे, जो त्याने आमच्या लग्नाच्या पहिल्या दिवशी मला मोठ्या प्रेमाने दिला होता. उष्टी भांडी साफ करता करता आणि सतत फक्त साबणाच्या पाण्यात हात राहिल्यामुळे माझ्या हाताची त्वचा पूर्णपणे सोलून निघाली होती. विम आणि डिटर्जंटच्या तिखटपणामुळे बोटांच्या सांध्यांमध्ये खोल आणि लाल जखमा झाल्या होत्या, ज्यामध्ये सतत एक विचित्र आग आणि तडफड होत राहायची. जेव्हा मी उशिरा रात्री थकून भागून घरी परतायचे, तेव्हा अर्णव अनेकदा कंदीलच्या मंद प्रकाशात किंवा टेबल लॅम्प खाली अभ्यासात पूर्णपणे बुडालेला असायचा. तो मला पाहताच ताबडतोब आपली पुस्तकं बंद करायचा आणि माझे सुजलेले फाटलेले हात आपल्या हातात घेऊन ढसाढसा रडू लागायचा. तो माझ्या हातावर आपले अश्रू गाळत म्हणायचा,
की काव्या, तुझ्या या तपश्चर्येचं, या अश्रूंचं आणि या रक्ताच्या एका एका थेंबाचं कर्ज मी माझ्या आयुष्य देऊन फेडेन. जेव्हा मी मोठा अधिकारी बनेन तेव्हा तुला फक्त या घरचीच नाही तर माझ्या मनाची राणी बनवून ठेवेन. तुला कधी जमिनीवर मी पायही ठेवू देणार नाही. अर्णवचे ते गोड आणि दिलासा देणारे शब्द माझ्यासाठी एखाद्या संजीवनी बुटीसारखे काम करायचे. मी माझ्या सर्व शारीरिक थकवा, अंगाचा दाह आणि बोटांची आग क्षणभरात विसरून जायचे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच नव्या ऊर्जेने आणि उत्साहाने दुसऱ्यांच्या घरचा कचरा साफ करायला आणि त्यांचे नखरे झेलायला निघून जायचे. अनेकदा असे व्हायचे की त्या श्रीमंत घरचे लोक रात्री उरलेले शिळे किंवा उरलेले अन्न माझ्यावर दया म्हणून देऊन टाकायचे. मी ते अन्न स्वतः कधीच खायची नाही. उलट ते खूप सांभाळून प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून घरी आणायचे, जेणेकरून अर्णवला रात्री भूक लागली तर तो खाऊ शकेल आणि मी स्वतः मीठ आणि सुकी भाकरी खाऊन फक्त पाणी पिऊन झोपी जायचे, जेणेकरून अर्णवच्या वाट्याचे दूध, फळं आणि सकस अन्न कधीही कमी पडू नये, कारण त्याला डोक्याचं काम करायचं असायचं. एका दिवसाची गोष्ट आहे. अर्णवच्या कोचिंगची पुढची फी भरण्याची अगदी शेवटची तारीख होती आणि जर त्या दिवशी पैसे जमा झाले नसते तर त्याचे नाव कोचिंगमधून कमी केले गेले असते. माझ्याकडे त्यावेळी पूर्ण पैसे नव्हते, खूप कमी पैसे होते. मी आपल्या एका मालकिनीसमोर हात जोडले, त्यांच्याकडे खूप गयावया केली की मला थोडे ॲडव्हान्स पैसे द्या, पण त्यांनी साफ नकार दिला आणि उलट माझ्यावरच चोरीचा आळ आणून ओरडत मला घरातून बाहेर काढून दिले. त्या दिवशी मी रस्त्याच्या कडेला धुळीत बसून इतक्या जोरात रडले, ज्यामुळे माझा गळा पूर्णपणे बसला होता. मला वाटू लागले होते की माझ्या गरिबीमुळे अर्णवचे ते सुंदर स्वप्न कायमचे भंग पावेल. तेव्हा मी कोणताही विचार न करता जड अंतकरणाने माझ्या कानातले ते सोन्याचे छोटे कुडकं काढले, जे माझ्या दिवंगत आईने मला तिची शेवटची निशाणी आणि आशीर्वाद म्हणून दिले होते. मी पळत पळत एका सराफाच्या दुकानात गेले आणि माझ्या आईची ती शेवटची आठवण अत्यंत कमी आणि कवडीमोल भावात विकून टाकली. जेव्हा मी रडत आणि अनवाणी पायाने ते पैसे घेऊन अर्णवकडे पोहोचले, तेव्हा अर्णव माझे सुने कान आणि ते पैसे पाहून लगेच समजून गेला की आज मी काय गमावलं आहे. त्याने मला घट्ट आपल्या छातीशी लावले आणि आम्ही दोघं त्या छोट्याशा अंधाऱ्या खोलीच्या एका कोपऱ्यात बसून तासनतास रडत राहिलो, जिथे आमच्या हुंदक्याशिवाय दुसरा कोणताही आवाज नव्हता. वेळ आपल्या गतीने निघून गेला आणि अर्णवची दिवसरात्र केलेली मेहनत अखेर रंग आणू लागली. त्याने आपली पूर्वपरीक्षा खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली होती. संपूर्ण गल्लीत फक्त आमच्याच घरात थोडी आनंदाची लाट आली होती. पण हा आनंद आपल्यासोबत एक दुसरं मोठं संकटही घेऊन आला होता. आता अर्णवला मुख्य परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या मुलाखतीसाठी दिल्लीला जावे लागणार होते. दिल्लीसारख्या मोठ्या आणि महागड्या शहरात जाण्याचा थेट अर्थ असा होता की आता आणखी जास्त पैशांची, नव्या कपड्यांची आणि राहण्या खाण्याची गरज भासणार होती. मी अजिबात उशीर न करता आपल्या कामाचे तास आणखी वाढवले. आता मी सकाळी आणि दुपारी बंगल्यांमध्ये काम करण्यासोबतच रात्रीच्या वेळी एका कपड्याच्या मिलमध्ये जाऊन धागा कापण्याचं आणि शिवणकामाचं काम करू लागले होते. मी 24 तासांपैकी जेमतेम 2 किंवा 3 तासच झोपू शकत होते, तेही कधीतरीच. माझे डोळे आत गेले होते. डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार झाली होती. चेहरा पूर्णपणे निस्तेज आणि काळा पडला होता आणि माझे शरीर फक्त हाडांचा सापळा बनून राहिलं होतं. जेव्हा अर्णव दिल्लीला जाण्यासाठी तयार झाला, तेव्हा रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या गर्दीत त्याने माझा खडबडीत हात आपल्या हातात धरून माझ्या कुंकवाची शपथ घेतली होती. त्याने दाटून आलेल्या कंठाने म्हटले होते की काव्या, तुझी ही महान तपश्चर्या कधीही वाया जाणार नाही. मी दिल्लीला जात आहे, पण माझे मन, माझा आत्मा नेहमीच इथेच तुझ्या या फाटलेल्या सुती साडीच्या पदराशीच बांधलेला राहील. मी माझ्या डोळ्यातील अश्रू लपवत हसून माझ्या वृक्ष बोटांनी त्याच्या गालावर वाहणारे अश्रू पुसले आणि थरथरत्या हाताने त्याला ट्रेनमध्ये बसवून निरोप दिला. सुरुवातीच्या काही महिन्यात अर्णवचे वागणे अगदी तसेच होते. तो दर आठवड्याला मला PCOवरून किंवा कोणाच्या तरी फोनवरून कॉल करायचा. जेव्हा जेव्हा त्याचा फोन यायचा, तेव्हा माझा आठवडाभरचा सगळा थकवा, अगदी वेदना जणू जादूसारखी नाहीशी व्हायची. तो माझ्याशी तासनतास बोलायचा. आपल्या अभ्यासाच्या रणनीतीबद्दल मला सांगायचा, दिल्लीच्या थंडीबद्दल सांगायचा आणि हेही विचारायचा की काव्या, तू वेळेवर जेवलीस ना? तू तुझी काळजी घे. पण जसा जसा वेळ पुढे सरकत गेला आणि महिने उलटत गेले, तसे तसे त्याचे फोन येणे कमी होत गेले. आधी जो फोन दर आठवड्याला न चुकता यायचा, तो हळूहळू 15 दिवसात एकदा झाला, मग महिन्यातून एकदा, आणि मग असा काळही आला जेव्हा 2-2 महिने अर्णवचा काहीच पत्ता नसायचा. तेव्हा माझं मन खूप जास्त घाबरू लागायचं आणि मला रात्री अर्णवच्या बाबतीत काही अघटित घडल्याची शंका यायची. तेव्हा मी माझ्या मजुरीच्या पैशातून काही नाणी वाचवून स्वतः PCOवरून त्याच्या नंबरवर फोन करायचे. पण नेहमी त्याचा फोन एकतर व्यस्त असायचा किंवा मग बेल वाजत राहायची आणि कॉल कोणीही उचलत नसायचं. अनेकदा खूप विनवण्या केल्यानंतर जेव्हा तो फोन उचलायचा, तेव्हा त्याच्या आवाजात तो जुना आपलेपणा आणि ती अर्थता अजिबात नसायची. अगदी एक विचित्र कोरडेपणा आणि चिडचिड मला स्पष्ट जाणवायची. तो फोन उचलल्या उचलल्या खूप थंड आणि उखडलेल्या स्वरात म्हणायचा, काव्या, मी तुला किती वेळा समजावलं आहे की तू मला सारखं सारखं फोन करून त्रास देत जाऊ नको.
इथे दिल्लीत माझा एक एक मिनिट खूप महत्त्वाचा आहे. मी इथे काही उनाडक्या करत नाहीये. दिवस रात्र मोठ्या मोठ्या पुस्तकांमध्ये डोके घालावे लागते. तुझा हा रोज रोजचा फोन माझ्या अभ्यासाची एकाग्रता भंग करतोय. जेव्हा मला वेळ मिळेल मी तुला फोन स्वतः करेन. आता तू फोन ठेव. इतके बोलून तो खटकन फोन कट करून टाकायचा आणि मी त्या कट झालेल्या फोनचा आवाज कानाला लावून तिथेच PCOच्या दुकानाबाहेर सुन्न होऊन उभी राहायचे. दुकानदारही माझ्याकडे दया आणि सहानुभूतीच्या नजरेने पाहायचा, ज्यामुळे माझी लाचारी आणखीनच वाढायची. मी गुपचूप आपले डोकं खाली करून परत आपल्या खोलीकडे निघायचे. रस्ताभर रडायचे आणि स्वतःलाच दोष द्यायचे. होय, मीच किती मूर्ख आहे. अर्णव इतक्या मोठ्या परीक्षेची तयारी करत आहे आणि मी माझ्या किरकोळ आठवणी घेऊन त्यांना त्रास द्यायला चालले जाते. मी त्यांना साथ द्यायला पाहिजे, ना की त्यांच्या कामात अडथळा बनायला पाहिजे. पण पाणी तेव्हा डोक्यावरून गेलं जेव्हा अर्णवकडून पैशांची मागणी अचानक खूप जास्त वाढली. एक दिवस त्यांचं पत्र आलं, ज्याच्यात लिहिलं होतं की त्यांना एका नवीन आणि मोठ्या कोचिंगच्या स्टडी मटेरियलची गरज आहे आणि त्याच्यासोबत दिल्लीच्या महागड्या भागात एक शांत खोली भाड्याने त्यांना घ्यावी लागत आहे, कारण जुन्या खोलीत गोंधळ खूप होतो, ज्याच्यासाठी त्यांना लगेचच 5,000 रुपयांची आवश्यकता आहे. 5,000 रुपये त्या काळात एक गरीब मजूर बाईसाठी ही रक्कम एखाद्या पहाडासारखी होती. माझ्याकडे जी काही साठलेली पुंजी होती ती सगळी मी आधीच त्यांच्याकडे पाठवून दिली होती. आता माझ्याकडे एक फुटी कवडीही उरलेली नव्हती. मी माझ्या त्या बंगल्याच्या मालकिनीसमोर हात जोडून रडून ॲडव्हान्स मागायचा प्रयत्न केला, पण त्या सगळ्यांनी आपले हात वर केले. एका मालकिनीने तर इथंपर्यंत म्हणून दिलं, काव्या, तू दर महिन्याला पैसे ॲडव्हान्स मागतेस. कुठे तू हे पैसे एखाद्या चुकीच्या कामात तर उडवत नाहीस ना? त्यांच्या या लांछनाने माझ्या आत्मसन्मानाला आतून पार तोडून टाकलं. पण मी गप्प राहिले, कारण मला अर्णवसाठी पैसे पाहिजे होते. जेव्हा कुठूनच काही रस्ता सापडत नव्हता तेव्हा मी त्या जमिनीच्या छोट्या तुकड्यालाही विकण्याचा निर्णय घेतला, जे माझे वडील आपली शेवटची निशाणी म्हणून माझ्यासाठी सोडून गेले होते. तो जमिनीचा तुकडा माझ्या आईवडिलांच्या आत्म्यासारखा होता, ज्यांच्याशी माझ्या लहानपणीच्या आठवणी जोडलेल्या होत्या. पण आपल्या पतीच्या भविष्यासमोर मला ती जमीन खूप छोटी वाटली. मी गावच्या एका हावरट सावकाराकडे जाऊन ती जमीन अत्यंत कमी किमतीत कवडी मोलाने विकून टाकली आणि जे पैसे मिळाले ते पैसे मी अजिबात उशीर न करता मनी ऑर्डरद्वारे अर्णवसाठी दिल्लीच्या पत्त्यावर पाठवून दिले. पैसे पाठवल्यानंतर मी सुटकेचा श्वास घेतला की चला, आता अर्णवच्या अभ्यासात कोणतीही अडचण येणार नाही. मला वाटत होतं की इतके पैसे मिळाल्यानंतर अर्णवचा कमीत कमी एक फोन तरी येईल, ज्याच्यात ते म्हणतील, काव्या, तू माझी खूप मोठी अडचण दूर केलीस. पण कित्येक आठवडे निघून गेल्यानंतरही तिकडून ना कोणतं पत्र आलं ना कोणताही फोन. माझा आत्मा आतून ओरडत होता. मला वाटत होतं की दिल्लीच्या त्या वादळी दरीत माझा अर्णव कुठेतरी हरवत चालला आहे. त्यांच्या या मौनाने मला आतून पोखरून काढायला सुरुवात केली होती. माझी रात्रीची झोप उडाली होती आणि दिवसाची शांतताही संपली होती. जेव्हा माझ्याने हा एकांत सहन झाला नाही तेव्हा एका रात्री मी ठरवलं की आता जे काही व्हायचं ते होऊ दे. मी स्वतः दिल्लीला जाणार आणि आपल्या डोळ्यांनी बघणार की अर्णव कशा परिस्थितीत आहे. मी माझ्या पूर्ण आयुष्यात कधी एकटी आपल्या गावच्या आणि जिल्ह्याच्या बाहेर पाय ठेवला नव्हता. मला मोठ्या शहरांच्या रस्त्यांचा काहीच अंदाज नव्हता, पण एका पत्नीचं व्याकुळ झालेलं काळीच सगळ्या भिंतीवर पार पाडलं. मी मिलच्या कामावरून 2 दिवसांची सुट्टी घेतली. आपली सगळ्यात स्वच्छ आणि जुनी सुती साडी नेसली, आपले विखुरलेले केस व्यवस्थित बांधले आणि आपल्या उरलेल्या किरकोळ रकमेतून दिल्लीचं तिकीट खरेदी करून ट्रेनमध्ये बसले. पूर्ण रात्रीच्या त्या थकवून टाकणाऱ्या प्रवासात जिथे ट्रेनच्या डब्यात पाय ठेवायला जागा नव्हती, मी एका कोपऱ्यात उभी राहिले. ट्रेनच्या धक्क्यांसोबत माझं काळीचंही जोरजोरात धडधडत होतं. माझ्या मनात सारखं सारखं तोच प्रश्न निर्माण होत होता की अर्णव मला बघून कसं रिॲक्ट करतील. काय ते मला बघून खुश होतील की पुन्हा माझ्यावरच रागावतील. पण मला विश्वास होता की जेव्हा ते बघतील की त्यांची पत्नी इतक्या लांबून फक्त त्यांना भेटायला आली आहे तेव्हा त्यांचं मन वितळेल. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ट्रेन दिल्ली स्टेशनवर थांबली तेव्हा तिथली गर्दी, गोंधळ आणि उंच उंच इमारती बघून मी पूर्णपणे घाबरून गेले. मला काहीच समजत नव्हतं की मला कुठे जायचं आहे. मी अर्णवच्या पत्रावर लिहिलेला पत्ता एका कागदावर नोट करून ठेवला होता. मी मोठ्या कष्टाने भीत पावलांनी एका ॲटोवाल्याला तो पत्ता दाखवला. ॲटोवाल्याने मला एका अतिशय पॉश आणि महागड्या भागांकडे नेणं सुरू केलं, जिथे मोठे मोठे आलिशान घर आणि स्वच्छ रुंद रस्ते होते. जशी जशी गाडी पुढे जात होती माझं काळीज आणखी वेगाने खाली बसत होतं. मला वाटत होतं की काय अर्णव खरोखर इतक्या महागड्या भागात राहतात. अखेर ऑटोवाल्याने मला एका अतिशय सुंदर, देखण्या आणि दुमजली घराच्या समोर उतरवलं. घराच्या बाहेर एक छोटासा बगीचा होता, ज्याच्यात रंगीबिरंगी फुलं उमलली होती. मी घाबरत थरथरत्या पावलांनी त्या घराच्या गेटच्या आत प्रवेश केला. चारी बाजूंनी एक विचित्र शांतता आणि श्रीमंतीचा सुगंध होता. मी पायऱ्या चढून वरच्या खोलीकडे गेले, जिथे अर्णवचं नाव एका छोट्याशा नेम प्लेटवर लिहिलं होतं. जशी मी त्या खोलीच्या दरवाज्यावर टकटक केली, आतून मला अर्णवचा आवाज आला, कोण आहे? आणि काहीच वेळात दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच समोर अर्णव उभे होते. पण
हे ते अर्णव नव्हते ज्यांना मी गावातून निरोप दिला होता. त्यांनी एक अतिशय सुंदर मखमली आणि महागडा नाईट सूट घातला होता. त्यांचे केस खूप व्यवस्थित कापलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक साहेबांसारखी चमक आणि रुबाब दिसत होता. जशी त्यांची नजर माझ्यावर पडली, त्यांच्या चेहऱ्याचा रंग क्षणभरात पांढरा झाला, जसं त्यांनी एखाद्या भूताला बघितलं असावं. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी कोणताही आनंद, कोणतीही तडफड किंवा कोणताही आपलेपणा नव्हता. उलट त्याच्या जागी एक मोठी भीती, घबराहट आणि भयानक राग स्पष्ट दिसत होता. त्यांनी एका क्षणासाठीही मला जवळ घेणं तर दूर, माझी साधी चौकशीही केली नाही. याच्याऐवजी त्यांनी लगेच माझा हात पकडला आणि मला एका झटक्यात खोलीच्या आत ओढून घेतलं आणि धाडकन दरवाजा बंद केला, जेणेकरून बाहेरच्या कोणत्या शेजाऱ्याने मला या अवस्थेत बघू नये. त्यांनी मला अतिशय तिखट, कडू आणि विषारी सुरात पुसपुसत विचारलं, काव्या, तू इथे न सांगता माझ्या परवानगीशिवाय का आलीस? काय तू वेडी झाली आहेस का? तुला अंदाज तरी आहे का की तू माझ्या प्रतिष्ठेला किती मोठा धोका पोहोचवला आहेस? जर इथे माझ्या घर मालकाने किंवा माझ्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या मित्रांनी मला या हालतीत तुझ्यासोबत बघितलं असतं तर माझी काय प्रतिष्ठा राहिली असती? अर्णवच्या तोंडातून निघालेले हे शब्द माझ्या कानात वितळलेल्या शिशासारखे उतरले. मी शांत उभे राहिले. माझ्या डोळ्यातून अश्रूंचे मोठे मोठे थेंब टपकून माझ्या फाटलेल्या साडीवर पडू लागले. मी आपल्या थरथरत्या आवाजाला सावरत म्हणाले, अर्णव, तुम्ही हे काय करत आहात? मी तुमच्यासोबत लग्न केलं आहे. मी तुमची पत्नी आहे. कित्येक महिन्यांपासून तुमचा मला फोनही आला नाही. माझं काळीज तुमच्यासाठी तडफडत होतं. मी फक्त तुम्हाला आपल्या डोळ्यांनी बघायला इथे आले होते की तुम्ही ठीक तर आहात ना? बघा, मी तुमच्यासाठी आपल्या हाताने बनवून बेसनचे ते लाडू आणले आहेत, जे तुम्हाला खूप आवडतात. इतकं बोलून मी थरथरत्या हाताने कपड्याच्या थैलीतून तो प्लास्टिकचा साधासा डब्बा काढला आणि त्याच्याकडे वाढवला. अर्णवने त्या डब्याकडे इतके तिरस्काराने बघितलं जसं त्याच्यात कोणती घाण भरलेली असावी. त्यांनी झटक्याने माझा हात मागे ढकलला, ज्यामुळे तो डब्बा टेबलला धडकून खाली पडला आणि माझ्या हाताने बनवलेले लाडू विखरून जमिनीवर मातीमोल झाले. अर्णवने ओरडत म्हटले, ठेव आपले हे सडके लाडू आपल्याकडेच. काव्या, तू आज पण तीच अशिक्षित, गावढळ आणि भिकारी स्त्री आहेस. तुझ्यामध्ये मोठ्या शहरात येण्याचा आणि सभ्यपणे राहण्याचा कोणताही शहाणपणा नाही आहे. जरा आरशात जाऊन तुझं तोंड बघ. हे फाटलेले कपडे, हे रुक्ष झालेले केस आणि हा घाणेरडा तुझ्या साडीचा वास. मी इथे देशातल्या सगळ्यात मोठ्या आणि सभ्य लोकांच्या मध्ये राहतो. माझी उठबस मोठ्या मोठ्या साहेबांसोबत आणि शिकलेल्या लोकांसोबत आहे. जर मी त्यांना हे सांगेन की तू माझी पत्नी आहेस तर ते माझ्यावर थुंकतील. माझी प्रतिष्ठा मातीत जाईल. अर्णवचं हे भयानक आणि क्रूर रूप बघून माझ्या अंगाचा थरकाप उडाला होता. माझा विश्वासच बसत नव्हता की हा तोच पुरुष आहे ज्याच्या पायात मी कधी माझं संपूर्ण आयुष्य सोपवून दिलं होतं. मला आपल्या त्या मेहनतीवर, आपल्या त्या हातांच्या फोडांवर आणि माझ्या आईच्या विकलेल्या शेवटच्या आठवणीमुळे खूप रडू येत होतं. ज्याच्या जोरावर आज हा माणूस इथे उभा राहून मलाच किडा समजत होता. मी रडत रडत म्हणाले, अर्णव, तुम्हाला माझ्या कपड्यांचा वास येत आहे, पण तुम्ही विसरलात की याच घामाच्या कमाईतून तुमची ही महागडी पुस्तकं आली आहेत. या फाटलेल्या साडीच्या पदराला पिळून मी तुमच्या कोचिंगची फी भरली आहे. आज तुम्ही मला गावंढळ म्हणत आहात? अर्णवने माझं बोलणं मध्येच तोडत खूप कठोरपणे म्हटलं, बस कर तुझं हे नाटक. मला तुझ्या या भावनिक गोष्टी ऐकण्याचा कोणताही छंद नाही आहे. तू जे केलंस ते एका पत्नीचं कर्तव्य होतं, पण याचा हा अर्थ नाही की तू माझं आयुष्याचं ओझं बनून राहशील. मी तुला सरळ सरळ सांगत आहे, आता याच टायमाला गुपचूप इथून निघ आणि पुढची ट्रेन पकडून गावात वापस जा. जोपर्यंत माझा मेन्सचा रिझल्ट आणि इंटरव्ह्यू संपत नाही, तू विसरूनही पुन्हा दिल्लीकडे पाऊल ठेवायचा नाही. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. त्यांनी माझं एक ऐकलं नाही. मला रडत तडफडत खोलीच्या एका कोपऱ्यात सोडून दिलं आणि स्वतः कपाटातून आपले महागडे कपडे काढून बाथरूमकडे निघून गेले. मी त्या थंड फरशीवर बसून त्या विखुरलेल्या लाडूंना बघत राहिले, जे आमच्या विखुरलेल्या आयुष्यासारखे जमिनीवर पडलेले होते. आणि मला समजून चुकलं होतं की दिल्लीच्या या अंतराने माझ्या अर्णवला माझ्यापासून नेहमीसाठी हिरावून घेतलं आहे. दिल्लीच्या त्या भयानक आणि थंड रात्रीनंतर जेव्हा मी वापस आपल्या गावाच्या या तुटलेल्या फुटलेल्या खोलीत परतले, तेव्हा माझं पूर्ण अस्तित्व आतून विखुरलं होतं. अर्णवचे ते कडू आणि विषारी शब्द माझ्या कानात 24 तास एखाद्या हातोड्यासारखे वाजत राहायचे. तू अशिक्षित आहेस, गावंढळ आहेस, भिकारी आहेस, तुझ्या साडीचा वास येतो. मी रात्रभर जागी राहून आपल्या त्या वृक्ष आणि फाटलेल्या बोटांना बघायचे. माझे ते हात ज्या हातांनी दुसऱ्यांच्या घरची उष्टी भांडी साफ केली होती, जेणेकरून अर्णवसाठी दिल्लीची महागडी पुस्तकं येऊ शकतील. माझं मन सारखं सारखं मला ओरडून सांगायचं की काय शिक्षण माणसाला इतकं आंधळं आणि निर्दयी बनवून टाकतं की त्याला आपलीच पत्नी एका किड्यामुंगीसारखी वाटू लागावी. पण माझ्या आतील भारतीय नारी आणि माझं निश्चल प्रेम दरवेळी अर्णवच्या या क्रूर वागण्याचा दोष त्याच्या अभ्यासाच्या मानसिक तणावाला देऊन टाकायचे. मी आपल्या अश्रूंना पिऊन घेतलं आणि आपल्याला पुन्हा त्याच जुन्या दिनचर्येत गुंतवले.
कारण मला माहीत होतं की अर्णवचा इंटरव्ह्यू अजून बाकी होता आणि त्यांना आता पण माझ्या पाठवलेल्या पैशांची गरज आहे. मी आपल्या आत्मसन्मानाला एका कोपऱ्यात बांधवून ठेवून दिलं आणि आधीपेक्षाही जास्त मेहनत करू लागले. जसं माझं शरीर कोणतं हाडामासांचा ढाचा नसून लोखंडाची कोणती बेजान मशीन असावी. दिवस आपल्या कासवाच्या गतीने चालत राहिले आणि अखेर ती सकाळही आली, ज्याची वाट मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी अपेक्षेवर लावून पाहिली होती. त्या दिवशी सकाळपासूनच हवामानात एक विचित्र हालचाल दिसत होती. मी नेहमीप्रमाणे माझ्या तिसऱ्या मालकिनीच्या आलिशान घराच्या मोठ्या दिवाणखान्यात गुडघ्यावर बसून पोछा लावत होते. समोरच भिंतीवर एक खूप मोठा रंगीत टीव्ही चालू होता, ज्याच्यावर सकाळपासूनच देशातील सगळ्यात कठीण परीक्षा म्हणजेच UPSCच्या अंतिम निकालाची घोषणा होण्याच्या बातम्या येत होत्या. न्यूज अँकर खूप मोठ्या आवाजात बोलत होता की काहीच वेळात देशाला एक नवीन प्रशासकीय अधिकारी मिळणार आहेत. माझं काळीज खूप जोरजोरात धडधडत होतं. माझ्या बोटांनी पोछाच्या कपड्याला इतके घट्ट पकडून ठेवलं होतं की माझ्या बोटांमध्ये रक्त उतरलं होतं. मी मनातून देवाला प्रार्थना करत होते की हे भोलेनाथ, माझ्या अर्णवच्या मेहनतीला फळ द्या. त्यांनी या स्वप्नासाठी दिवस रात्र एक केला आहे. एवढ्यात अचानक न्यूज अँकरने एक जोरदार आवाजासोबत देशाच्या टॉपर्सची लिस्ट वाचायला सुरुवात केली आणि स्क्रीनवर मोठ्या मोठ्या अक्षरात अर्णवचं नाव आणि त्याचा फोटोही दिसत होता. अँकर ओरडत होता की अर्णवने पूर्ण देशात खूप चांगला रँक मिळवला आहे आणि ते आता या देशाचे नवीन गौरवशाली IAS ऑफिसर बनले आहेत. अर्णवचं नाव ऐकताच माझ्या हातातून पाण्याने भरलेली बादली सुटली आणि सर्व घाण पाणी त्या महागड्या संगमरवरी फरशीवर पसरलं. मी आपल्या जागेवर सुन्न झाले. माझ्या डोळ्यातून अश्रूंचा एक असा पूर आला जो थांबायचं नावच घेत नव्हता. माझ्या छातीच्या आतून एक अशी किंकाळी उठली जी आनंद, वेदना, सुटका आणि अभिमानाचे एक विचित्र मिश्रण होती. मी वेड्यासारखी तिथेच फरशीवर बसले आणि जोरजोरात रडत हसू लागले. बंगल्याची मालकीण पळत आली आणि फरशीवर पसरलेलं पाणी बघून माझ्यावर ओरडू लागली. काव्य, हे काय मूर्खपणा आहे? सगळी फरशी घाण करून टाकली आहेस तू. तुला काम करायची अक्कल नाही आहे का? पण त्या दिवशी मला कोणाचं ओरडणं, कोणाचा राग किंवा जगातील कोणत्या नियमांची काहीच पर्वा नव्हती. मी रडत रडत मालकिनीला म्हणाले, मालकीन बघा ना, टीव्हीवर बघा. ते माझे अर्णव आहेत, माझे कारभारी. ते देशाच्या सगळ्यात मोठे अधिकारी बनले आहेत. माझी तपश्चर्या आता पूर्ण झाली आहे मालकीन. मालकिनीने मला अविश्वासाने आणि थोड्या तिरस्काराच्या नजरेने बघितलं आणि त्या म्हणाल्या, वेडी झालीस की काय? कुठे ते मोठे साहेब आणि कुठे तू, अशी भांडे घासणारी गावढळ बाई? चल आपल्या गाशा गुंडाळ आणि इथून निघ. मी माझं सामान उचललं आणि अनवाणी पायाने पळत आपल्या त्या छोट्याशा खोलीच्या दिशेने धावले. रस्ताभर लोक मला वेड्यासारखं पळताना बघत होते, पण माझ्या पायाला जसे पंख लागले होते. मी विचार करत होते की आता आमच्या गरिबीचे सगळे दिवस संपले. आता अर्णव मला घ्यायला येतील. आता ते मला कधी त्या घाणेरड्या फरशीवर पोछा लावू देणार नाहीत. खोलीत पोहोचून मी सगळ्यात आधी देवाच्या फोटोसमोर डोकं ठेवलं आणि आपली उरलेली सुगंधी अगरबत्ती लावली. माझं पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त माझ्या त्या छोट्याशा मोबाईल फोनवर होतं, जो मी खूप हालाकीच्या परिस्थितीत सेकंड हँड खरेदी केला होता, जेणेकरून अर्णवचा फोन येऊ शकेल. मला पूर्ण खात्री होती की इतक्या मोठ्या यशानंतर अर्णव साहेब म्हणजेच अर्णव सगळ्यात आधी आपल्या काव्याला फोन करतील, जिच्या घामाच्या सुगंधाने त्यांच्या पुस्तकाचं ओझं हलकं केलं होतं. मी फोनला आपल्या छातीशी लावून बसले. सकाळचे 11 वाजले होते. आता पाहता पाहता दुपारचे 3 वाजले. दुपारवरून संध्याकाळचा मंद प्रकाश पसरला आणि मग काळ्या रात्रीने पूर्ण गावाला आपल्या कवेत घेतलं. पण त्या बेजान फोनमध्ये काहीच हालचाल झाली नाही. तो गुपचूप पडलेला होता, जसं मला चिडवत असावा. जेव्हा मला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही, तेव्हा मी स्वतः थरथरत्या हाताने अर्णवचा नंबर लावला. पण दरवेळीसारखं तिकडून एक शांत कॉम्प्युटरचा आवाज यायचा की तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे किंवा कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे. मला वाटलं की कदाचित ते खूप आनंदात असतील. देशातील मोठे मोठे नेते साहेब आणि मीडियावाले त्यांच्या इंटरव्ह्यू घेत असतील, त्यांना शुभेच्छा देत असतील, म्हणूनच ते व्यस्त असतील आणि त्यांचा फोन बंद असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी वर्तमानपत्र घेण्यासाठी दुकानात गेले, तर मुख्य पानावरील अर्णवचा एक खूप मोठा आणि स्वच्छ फोटो छापून आला होता. फोटोमध्ये अर्णवच्या गळ्यात झेंडूच्या आणि गुलाबाच्या फुलांचे मोठे मोठे महागडे हार दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच अहंकार आणि यशाची नशाही दिसत होती. त्यांच्या आसपास शहरातील मोठे मोठे सूटबूट घातलेले प्रतिष्ठित लोक उभे होते, जे त्यांना मिठाई भरवत होते. मी ते वर्तमानपत्र खरेदी केलं आणि आपल्या खोलीच्या कोपऱ्यात बसून त्या फोटोवर आपली बोटं फिरवली. अर्णवच्या चेहऱ्याचं चुंबन घेतलं आणि रडू लागले. काश मी पण या टायमाला त्यांच्यासोबत तिथे उभे राहू शकले असते तर.
पण माझं मन आतून खूप अशांत होतं. एक विचित्र अघटिताची शंका माझ्या काळजाला हळूहळू पोखरत होती. 3 दिवस याच तडफडीत आणि वाट बघण्यात निघून गेले. 4थ्या दिवसाच्या दुपारला जेव्हा मी आपल्या खोलीच्या बाहेर स्वयंपाक करण्यासाठी लाकडं गोळा करत होते, तेव्हा अचानक गावच्या उबडधोबड आणि धुळीने भरलेल्या रस्त्यावर एक खूप मोठी चकचकीत काळी गाडी येऊन थांबली. गाडीच्या पुढे आणि मागे 2 पोलिसांची वाहनंही दिसत होती. त्या गाडीवर लाल निळा दिवा चमकत होता आणि सायरन्सचा मंद आवाज येत होता. पूर्ण गावातील लोक आपापल्या घरातून बाहेर निघून आश्चर्याने बघू लागले की या गरिबाच्या झोपडीसमोर एवढी मोठी सरकारी गाडी कोणाची आली आहे. माझी धडधड एवढी वाढली की असं वाटलं जसं माझं काळीज आत्ताच छाती चिरून बाहेर येईल. माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले की बघा, माझा अर्णव आपली प्रतिज्ञा पूर्ण करून आपल्या पत्नीला न्यायला आला आहे. मी आपले घाणेरडे हात आपल्या साडीला पुसत पुसत पळत गाडीपाशी पोहोचले. गाडीचा दरवाजा उघडला आणि त्याच्यातून अर्णव उतरले. त्यांनी एक अतिशय महागडा चमचमीत सूट घातला होता. डोळ्यांवर काळा चष्मा होता आणि त्यांच्या चालण्याच्या ढंगात एक वेगळाच रुबाब आणि घमंड दिसत होता. ते उतरताच 2 वर्दीतील पोलीस त्यांच्या मागे पुढे उभे राहिले. अर्णवच्या चेहऱ्यावर गावच्या या मातीला किंवा आपल्या या खोलीला बघून कोणतीच भावना दिसत नव्हती. मी आपली सद्बुद्धी हरवून जशी त्यांच्या पाया पडायला खाली वाकले, त्यांनी खूप कोरडेपणाने आपले पाय मागे ओढले आणि हवेत हात करून मला मागे हटण्याचा इशारा केला, जसं मी कोणी अछूत किंवा घाण आहे. त्यांनी आपल्या डोळ्यांवरचा तो काळा चष्मा हटवला आणि खूपच थंड, जड आणि परक्या आवाजात म्हणाले, काव्या, तमाशा करू नकोस. आज चल, मला तुझ्याशी काही खूप महत्त्वाचं आणि शेवटचं बोलायचं आहे. त्यांच्या या वागण्याने माझ्या आतला सगळा उत्साह क्षणभरात गुठून गेला. मी घाबरलेल्या मांजरीसारखी त्यांच्या मागे मागे आपल्या खोलीच्या आत आले. पोलीस बाहेर दरवाजावर पहारा देऊ लागले. खोलीच्या आत येताच अर्णवने 4ही बाजूंनी भिंतीवर जळमटं आणि ते तुटलेल्या चुलीकडे एवढ्या तिरस्काराने बघितलं जसं त्यांना त्या जागेवर श्वास घ्यायलाही कठीण होत असावं. त्यांनी खिशातून रुमाल काढून आपल्या नाकावर धरला. मी थरथरत्या आवाजात विचारलं, अर्णव, तुम्ही आले? मला माहीत होतं तुम्ही नक्कीच येणार. तुम्ही तर कमालच केले. पूर्ण देशात तुमचं नाव होत आहे. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. अर्णवने खूपच कठोर आवाजात म्हटले, पाणी बिनीची काही गरज नाही आहे काव्या. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. मी इथे कोणत्याही कौटुंबिक गप्पा गोष्टी करायला आलेलो नाही. एवढं बोलून त्यांनी आपल्या सूटच्या आतील खिशातून एक पांढऱ्या रंगाचा लांब कागद काढला आणि त्याला खूप निर्दयीपणे त्या तुटलेल्या लाकडाच्या टेबलावर फेकलं. मी त्या कागदाकडे बघितलं. त्याच्यावर मोठ्या मोठ्या अक्षरात कोर्ट आणि घटस्फोटाचे कायदेशीर शब्द लिहिलेले दिसत होते. माझ्या डोळ्यांसमोर एक दाट अंधार पसरला. असं वाटलं जसं कोणीतरी माझ्या डोक्यात खूप मोठा दगड मारला असावा. खोलीच्या भिंती जणू गोल गोल फिरायला लागल्या. मी थरथरत्या बोटांनी त्या कागदाला स्पर्श केला आणि अर्णवकडे बघितलं, जे अगदी दगडाच्या मूर्तीसारखे उभे होते. मी दाटून आलेल्या कंठाने विचारलं, अर्णव, हे काय आहे? या कागदावर काय लिहिलं आहे? माझ्या डोळ्यांनी मी तशीही अशिक्षितच आहे. मला वाचता येत नाही. तुम्ही स्वतःच्या तोंडानेच सांगा की हे काय आहे. काय मी कोणतं भयानक स्वप्न बघत आहे? अर्णवने त्याचा आवाज आणखीनच जास्त कडक आणि क्रूर बनवत म्हटले, हे कोणतं स्वप्न नाही आहे काव्या. हेच सत्य आहे. हे आपल्या घटस्फोटाचे कागदपत्र आहेत. मी इच्छितो की तू कोणताही ड्रामा न करता, कोणताही तमाशा उभा न करता गुपचूप याच्यावर आपला अंगठ्याचा निशाण लावून दे. मी एक IAS ऑफिसर आहे. मी कायद्याला चांगलं ओळखतो. जर तू सरळ सरळ याच्यावर सही किंवा अंगठा लावून देशील तर मी तुला मोबदला म्हणून एवढे पैसे देईन की तुला तुझ्या पूर्ण आयुष्यात कधी कोणाच्या घरी झाडू पोछा करावा लागणार नाही. तू शहरात एक चांगलं छोटं घर खरेदी करून घे आणि आरामात तिथे राहा. अर्णवच्या तोंडातून हे शब्द ऐकताच माझ्या आत्म्याचे जसे हजारो तुकडे विखुरले गेले. माझा विश्वासच बसत नव्हता की हा तोच माणूस आहे ज्याने याच खोलीत बसून मला म्हटले होते की काव्या, तुझ्या या रक्ताच्या आणि घामाच्या पाण्याचं कर्ज मी माझं आयुष्य देऊन फेडेन. मी ओरडतच म्हणाले, अर्णव, तुम्ही शुद्धीवर तर आहात ना? तुम्ही देवाला तरी घाबरा. मी तुमची लग्न झालेली पत्नी आहे. अग्नीच्या समोर तुम्ही माझ्यासोबत 7 फेरे घेतले होते. तेव्हा तुमच्याकडे पुस्तकं खरेदी करायला पैसे नव्हते. तेव्हा मी माझ्या आईची शेवटची आठवण असलेले कुडकंही विकले होते. जेव्हा तुमच्या कोचिंगची फीस कमी पडत होती तेव्हा मी रात्रभर मिलमध्ये धागे कापले होते. आज तुम्ही साहेब बनले तर मला या कागदाच्या तुकड्याने आपल्या आयुष्यातून बेदखल करत आहात. अर्णवने खूपच निर्दयीपणे आणि हसत म्हटले, पत्नी? काव्या, जरा स्वतःला आरशात बघ. काय तू कोणत्याही कोणातून एक IAS ऑफिसरची पत्नी दिसण्याच्या लायकीची आहेस? तू एक अशिक्षित स्त्री आहेस, गावंढळ आहेस. तुला नीट 2 शब्दही बोलता येत नाहीत. कपड्यांच्या नावावर तू ही फाटलेली साडी गुंडाळून फिरतेस. मी आता या देशाचा एक खूप मोठा प्रशासकीय अधिकारी आहे. मला मोठ्या मोठ्या मंत्र्यांसोबत बसायचं आहे. परदेशी दौऱ्यावर जायचं आहे. मोठ्या मोठ्या VIP लोकांसोबत पार्ट्यांमध्ये सामील व्हायचं आहे.
जर मी तुला आपल्यासोबत घेऊन दिल्लीला किंवा एखाद्या मोठ्या शहरात जाईल तर समाजात माझी काय इज्जत राहील? लोक पाठीमागे माझ्यावरच हसतील की बघा, एवढा मोठा साहेब आणि याची पत्नी एखाद्या गावंढळ मोलकरणीसारखी आहे. माझी प्रतिष्ठा, माझं करिअर सगळं काही मातीत जाईल. माझी सहकर्मी स्वाती, जी स्वतः एक खूप मोठ्या घराण्यातील मुलगी आहे, शिकलेली आहे आणि स्वतः एक IAS ऑफिसर आहे, ती माझी खरी जीवनसाथी बनण्याच्या लायकीची आहे. आम्ही दोघं खूप लवकरच लग्न करणार आहोत. अर्णवचं हे घमंडी आणि उपकार विसरणारं रूप बघून माझ्या आतील लाचार बाई जणू मरूनच गेली. मी वेड्यासारखी त्याच्या पायावर पडले. मी त्याच्या चकचकीत महागड्या बुटांना आपल्या हाताने पकडून घेतलं आणि रडत गयावया करू लागले. अर्णव, मी तुमच्या पाया पडते, मला सोडू नका. मला तुमच्या कोणत्या बंगल्याची, कोणत्या गाडीची किंवा कोणत्या पैशाची भूक नाही आहे. तुम्ही मला आपली पत्नी नका म्हणू, मला दुनियेच्या समोर नका आणू, मला दिल्लीला नका घेऊन जाऊ. मला बस याच खोलीत आपली दासी बनवून पडू द्या. मी तुमच्या घरचं सगळं काम करून देईन, तुमच्या त्या नवीन मॅडम साहेबांचे कपडेही धुवून देईल. पण माझ्याकडून माझं सौभाग्य नका हिरावून घेऊ अर्णव. हा समाज मला जगू देणार नाही. लोक मला कुलक्षणी आणि टाकलेली बाई म्हणून टोमणे मारतील. मी तुमच्याशिवाय कुठे जाणार? माझं या जगात तुमच्याशिवाय कोणी नाही अर्णव. पण अर्णवच्या त्या दगड झालेल्या काळजावर माझ्या या किंचाळण्याचा, माझ्या या आसवांचा आणि माझ्या या भयानक लाचारीचा किंचितही फरक पडला नाही. त्याच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त आपल्या नवीन दुनियेची नशा आणि घमंड दिसत होती. त्यांनी खूपच क्रूरतेने आपले पाय मागे खेचले आणि मला जोरात एक झटका दिला, ज्यामुळे माझं डोकं त्या लोखंडी पेटीला जाऊन आदळलं आणि माझ्या कानातून रक्ताची एक बारीक धार वाहू लागली. त्यांनी उभं राहून खूपच थंड आणि धमकीच्या स्वरात म्हणाले, काव्या, मी तुला शेवटची चेतावणी देत आहे. जर तू सरळ सरळ या कागदावर आपल्या अंगठ्यांचा निशाण नाही लावले आणि माझ्या रस्त्यात यायचा प्रयत्न केलास तर मी कायदा आणि आपल्या ताकदीचा असा वापर करेन की तू पूर्ण आयुष्य तुरुंगात सडत राहशील. एक IAS ऑफिसरशी पंगा घेण्याचा परिणाम काय असतो हे तुझ्यासारख्या गावंढळ बाईच्या विचाराच्या खूप बाहेर आहे. ते माझं काहीच न ऐकता मला फरशीवर रक्ताच्या धारोळ्यात तडफडत सोडून आपल्या त्या मोठ्या काळ्या गाडीत बसून धूळ उडवत तिथून निघून गेले आणि मी तिथेच त्या अंधाऱ्या खोलीत एकटी आपल्या नशिबावर रडत राहिले. अर्णवच्या गेल्यानंतर खोलीची ती थंड जमीन जणू माझ्या आसवांनी पूर्णपणे भिजून गेली होती. कानातून वाहणारं रक्त आता सुकून काळ्या निशाणात बदललं होतं. पण त्या शारीरिक जखमेपेक्षा कित्येक पटीने जास्त खोल आणि जीवघेणी जखम माझ्या त्या आत्मसन्मानावर झाली होती, ज्याला मी अर्णवच्या पायात नेहमीसाठी अंथरलं होतं. कित्येक दिवसापर्यंत मी त्या अंधाऱ्या खोलीत भुकी, तहानलेली, एका मेलेल्या पाखरासारखी पडून राहिले. गावच्या काही दयाळू लोकांनी मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. काही जण म्हणाले की काव्या, तो आता मोठा साहेब बनला आहे, आता तो तुझ्या हाती येणार नाही. तू गुपचूप सरकारकडून मिळणारे पैसे घेऊन घे आणि आपलं वेगळं आयुष्य सुरू कर. पण माझं मन त्या अन्यायाला स्वीकार करायला कतई तयार नव्हतं. काय या देशाचा कायदा एवढा कमजोर आहे की कोणी आपल्या यशाच्या नशेत आंधळं होऊन एक हतबल बाईच्या आयुष्याला असं चिरडून टाकावं? काय एक अनपढ बाई असणं या समाजात एवढा मोठा गुन्हा आहे की तिच्या प्रामाणिकपणाची, तिच्या त्यागाची आणि तिच्या घामाची काहीच किंमत राहू नये? मी ठरवलं की मी अशी घुटमळत हार मानणार नाही. मी आपल्या पेटलेल्या आत्म्याला सावरलं आणि कायद्याचा दरवाजा ठोठवण्यासाठी शहराकडे निघाले. मी सगळ्यात आधी आमच्या जिल्ह्याच्या मुख्य पोलीस स्टेशनला पोहोचले. तिथली मोठी आणि भीतीदायक इमारत बघून माझे पाय थरथर कापत होते, पण माझ्या आतील वेदना मला पुढे ढकलत होती. मी ठाण्याच्या आत गेले आणि तिथे बसलेल्या एका मोठ्या फौजदाराच्या समोर हात जोडून उभी राहिले. मी रडत रडत आपली पूर्ण गोष्ट त्यांना सांगितली की मी कसं अर्णवला शिकवलं आणि कसं तो आज मला सोडून दुसरं लग्न करत आहे. पण फौजदाराने असं अर्णवचं नाव आणि त्याचं पद ऐकलं, त्याच्या चेहऱ्याचे भाव क्षणभरात बदलले. त्याने मला वरपासून खालपर्यंत तिरस्काराने बघितलं आणि आपल्या टेबलवर जोरात हात मारून ओरडला, ए बाई, तू शुद्धीत तर आहेस ना? तुला माहीत आहे का तू कोणाचं नाव घेत आहेस? श्री अर्णवजी या जिल्ह्याचेच नाही तर पूर्ण राज्याचे मोठे IAS ऑफिसर आहेत. त्यांचे सासरे बनणारे साहेब लोकांची पोहोच वरपर्यंत आहे. तुझ्यासारखी भांडे घासणारी गावंढळ बाई त्याच्यावर खोटा आळ आणून पैसे उकळू इच्छिते? पळ इथून, नाहीतर सरकारी कामात अडथळा आणण्याच्या आणि एका मोठ्या साहेबांची बदनामी करण्याच्या गुन्ह्यात तुला याच टायमाला तुरुंगात बंद करून टाकेल. मी रडत राहिले, गयावया करत राहिले, त्यांचे पाय पकडले. पण त्या वर्दीवाल्याच्या मनात एक गरिबासाठी कोणतीही जागा नव्हती. त्याने 2 हवालदारांना इशारा केला आणि त्यांनी मला हाताला पकडून बळजबरीने ठाण्याच्या गेटच्या बाहेर फेकून दिले. जेव्हा कायद्याच्या राखणदारांनीच मला धिक्कारलं तेव्हा माझा विश्वास या पूर्ण जगावरून उठू लागला. पण मला समजलं की अर्णवच्या लग्नाची तारीख अगदी जवळ आली होती. त्यांचं लग्न शहरातील सगळ्या मोठ्या, आलिशान आणि पंचतारांकित हॉटेल
द रॉयल पॅलेसमध्ये होणार होतं. लग्नाची पत्रिका तर मला मिळाली नव्हती, पण पूर्ण शहरात त्या लग्नाची चर्चा एखाद्या सणासारखी होत होती. कारण एक IAS ऑफिसर दुसऱ्या IAS ऑफिसरशी लग्न करायला जात होता. स्वातीच्या वडिलांनी त्या लग्नात पाण्यासारखा पैसा ओतला होता. चारी बाजूंनी मोठे मोठे होर्डिंग्स लावले होते, ज्यांच्यावर अर्णव आणि स्वातीचे हसणारे फोटोही दिसत होते. त्या फोटोंना बघून माझं काळीज आतून जळायचं. मी ठरवलं की जर मला कुठे न्याय नाही मिळाला तर मी थेट त्या लग्नाच्या मांडवात जाणार, जिथे देवाला साक्षी मानून अर्णव दुसऱ्या कोणाच्या कपाळात कुंकू भरणार होते. मी दुनियेच्या समोर ओरडून आपला हक्क मागणार, भलेही त्याच्यानंतर मला मरण का मिळेना. अखेर तो काळा दिवसही आला, ज्याने माझी उरली सुरली दुनिया उद्ध्वस्त करण्याची पूर्ण तयारी केली होती. संध्याकाळची वेळ होती. आकाशात काळे ढग दाटले होते आणि हलके हलके थेंब पडू लागले होते. मी आपली तीच जुनी झिजलेली सुती साडी नेसले, जी मी नेहमी काम करताना नेसायचे. मी आपला चेहरा साफ केला, आपल्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि आपल्या भांगात थोडंसं कुंकू लावलं. ते कुंकू जे अर्णवने कधी माझ्या कपाळावर सजवलं होतं. मी अडखळत पावलांनी त्या मोठ्या हॉटेलकडे चालू लागले. जेव्हा मी हॉटेलच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचले, तेव्हा तिथला नजराणा बघून माझे डोळेच दिपून गेले. पूर्ण हॉटेल हजारो रंगीबिरंगी रोषणाईने न्हावून निघालं होतं. मुख्य रस्त्यापासून ते हॉटेलच्या आतपर्यंत महागड्या फुलांचे तोरण बांधले होते. एकापेक्षा एक महागड्या आणि चकचकीत गाड्या तिथे येऊन थांबत होत्या, ज्यांच्यामधून रेशमी कपडे, हिऱ्यांचे हार आणि सूट बूट घातलेले श्रीमंत लोक उतरत होते. प्रत्येक बाजूला हसणं, खिदळणं होतं. सनईचे सूर घुमत होते आणि श्रीमंतीचं भयंकर प्रदर्शन होतं. हॉटेलच्या मुख्य दरवाजावर कडक पहारा होता. काळे सूट घातलेले लांब रुंद बाउन्सर आणि पोलिसांचे कडक सुरक्षाकर्मी प्रत्येक पाहुण्यांची आमंत्रण पत्रिका बघत होते. माझ्यासारख्या फाटके हाल असलेल्या बाईला तिथे थेट आत जाण्याची परवानगी मिळणं अशक्य होतं. मी गेटच्या जवळ एका मोठ्या झाडाच्या आडोशाला लपून उभी राहिले आणि आत घुसण्याचा रस्ता शोधू लागले. तेवढ्यात पाहुण्यांची एक खूप मोठी टोळी, जी कोणत्या मोठ्या नेत्याच्या परिवाराची वाटत होती, गाडीतून उतरली. त्यांच्या आसपास खूप गर्दी होती. मी अजिबात वेळ न घालवता आपल्या साडीचा पदर घट्ट डोक्यावर घेतला आणि त्या श्रीमंत गर्दीच्या मध्ये अशी लपले की सुरक्षाकर्मींची नजर माझ्यावर पडली नाही. मी त्यांच्यासोबतच गुपचूप हॉटेलच्या मुख्य हॉलच्या आत दाखल झाले. आतलं दृश्य कोणत्या जादूच्या दुनियेसारखं होतं. जमिनीवर मखमली लाल गालिचा अंथरला होता. छतावर काचेचे विशाल झुंबर लटकत होते, ज्यांच्यामधून सोनेरी प्रकाश विखुरत होता. हवेत महागडा अत्तर आणि गुलाबाच्या फुलांचा सुगंध तरंगत होता. हॉलच्या अगदी मधोमध एक खूप मोठा आणि भव्य मांडव सजला होता, ज्याला पांढऱ्या आणि गुलाबी गुलाबांनी पूर्णपणे झाकलं होतं. मांडवाच्या मध्ये हवनकुंडाच्या पवित्र अग्नी प्रज्वलित होत होता, ज्याचा धूर वरच्या दिशेने उठत होता. पंडितजी मोठ्या स्वरात मंत्रोच्चार करत होते आणि त्याच मांडवाच्या मधोमध रेशमी आसनांवर अर्णव आणि स्वाती बसलेले दिसत होते. अर्णवने गडद रंगाची हिऱ्यांनी मडलेली शेरवानी घातली होती आणि त्याच्या डोक्यावर रेशमी फेटा बांधलेला होता. ते एखाद्या राजासारखे दिसत होते. त्यांच्या शेजारी बसलेली स्वाती एकदम लाल रंगाच्या लेहंग्यात सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांनी मडलेली कोणत्या अप्सरेसारखी दिसत होती. त्या दोघांच्या चेहऱ्यावर एक विचित्र विजय आणि अहंकाराचं हसू दिसत होतं. त्या दोघांना एकत्र आणि पवित्र मांडवात बसलेलं बघून माझ्या छातीच्या आत जणू काही ज्वालामुखी फुटला. माझ्या डोळ्यांसमोर माझं पूर्ण आयुष्य एका क्षणात फिरून गेलं. सकाळी 4 वाजता उठणं, गोठवणाऱ्या थंडीत थंड पाण्याने भांडी घासणं, अर्णवच्या पुस्तकांसाठी उपाशी पोटी राहणं, मिलमध्ये बोटे कापून घेणं आणि काय हे सगळं मी या दिवसाला बघण्यासाठी केलं होतं. माझी भीती, माझा संकोच, माझी लाचारी क्षणभरात एक भयानक रागात बदलली. मी आपली सद्बुद्धी हरवून वेड्यासारखी त्या गर्दीला चिरत मांडवाच्या दिशेने जाऊ लागले. पाहुणे आपापसात गप्पा मारत होते. तेव्हाच मी आपली पूर्ण ताकद गोळा करून जोरात ओरडले, थांबा, हे लग्न होऊ शकत नाही. हे लग्न पूर्णपणे बेकायदेशीर आहे. माझ्या त्या तिखट आणि किंचाळत्या आवाजाचा सूर घुमताच जणू पूर्ण आलिशान हॉलमध्ये एक शांतता पसरली. सनई वाजवणाऱ्या कलाकारांची बोटं थांबली. पंडितजींचा मंत्रोच्चार मध्येच थांबला आणि तिथे उभे असलेले शेकडो श्रीमंत पाहुणे वळून माझ्याकडे बघू लागले. सगळ्यांच्या नजरा माझ्यावर टिकल्या. अर्णवने जसा माझा आवाज ऐकला, त्याच्या हातून पूजेची सामग्री सुटून हवनकुंडात पडली. त्यांनी दचकून माझ्याकडे बघितलं आणि त्यांच्या चेहऱ्याचा रंग क्षणभरात उडाला. पण पुढच्या क्षणी त्यांच्या डोळ्यात भयानक राग आणि तिरस्काराचे भाव आले. स्वाती आणि तिचे वडील, जे मांडवापाशीच उभे होते, पूर्णपणे हैराण झाले. स्वातीचे वडील, जे खूप मोठे आणि प्रतिष्ठित माणूस होते, ते पुढे आले आणि त्यांनी अर्णवकडे बघत खूप कडक स्वरात विचारलं, अर्णव, हा काय प्रकार आहे? ही कुरूप आणि घाणेरडी बाई कोण आहे? आणि ही या पवित्र मांडवात उभी राहून तुझ्यावर का ओरडत आहे? अर्णव आपल्या जागेवरून उठले. त्यांनी आपली शेरवानी नीट केली आणि खूपच चालाकीने व कोरड्या स्वरात म्हणाले, पप्पा, तुम्ही काळजी करू नका.
ही बाई पूर्णपणे वेडी आहे. ही आमच्या गावच्या हद्दीत राहणारी आहे आणि हिचं मानसिक संतुलन ठीक नाही आहे. ही नेहमी मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांच्या लग्नात आणि कार्यक्रमात घुसते आणि असेच खोटे आळ आणून पैसे उकळण्याचा प्रयत्न करते. सिक्युरिटी, कुठे मरून गेलात तुम्ही लोक? या वेड्या बाईला आतकून येऊ दिलं? बाहेर काढा हिला. अर्णवच्या तोंडातून हा भयानक आणि क्रूर खोटेपणा ऐकून माझं काळीज कापलं. माझ्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या, पण मी मागे हटायला स्पष्ट नकार दिला. मी मांडवाच्या दिशेने हात करून मोठ्या स्वरात म्हणाले, अर्णव, तुम्ही तुमच्या यशाच्या नशेत एवढे आंधळे झाले आहात की देवाच्या या पवित्र अग्नीसमोरही एवढं मोठं खोटं बोलत आहात. तुम्ही मला वेडी म्हणत आहात. मी तुमची कायदेशीर लग्न झालेली पत्नी आहे, काव्या. तुम्ही माझ्यासोबत गावाच्या मंदिरात 7 फेरे घेतले होते. विसरलात का ते दिवस, जेव्हा तुमच्याकडे कोचिंग क्लासची फी भरायलाही पैसे नव्हते आणि मी माझ्या आईची शेवटची आठवण असलेले कुडकंही विकले होते? बघा, माझ्या या हातांना बघा. यांना श्रीमंत घरात मी भांडे घासून घासून मी तुम्हाला IASच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं आहे. आज तुम्ही मला पूर्ण दुनियेच्या समोर वेडे म्हणत आहात, जेणेकरून तुम्ही या श्रीमंत मुलीशी लग्न करू शकाल. माझ्या या गोष्टी ऐकून तिथे उभे असलेल्या पाहुण्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. काही लोक अर्णवकडे संशयाच्या नजरेने बघू लागले. हे बघून स्वातीच्या वडिलांचा राग 7व्या गगनाला पोचला. त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना जोरात ओरडत आदेश दिले, तुम्ही लोक काय बघत आहात? एक वेडी बाई इथे येऊन माझ्या VIP पाहुण्यांसमोर तमाशा करत आहे, माझ्या मुलीचं लग्न खराब करत आहे आणि तुम्ही लोक दर्शक बनून इथे उभे आहात. हिला आत्ताच्या आत्ता याच वेळेला फरफटत बाहेर फेका, नाहीतर मी तुम्हा सगळ्यांची नोकरी धोक्यात आणेल. स्वातीच्या वडिलांचा आदेश मिळताच तिथे उभे असलेले 4-5 धिप्पाड सुरक्षाकर्मी आणि महिला पोलीस माझ्याकडे झपटले. त्यांनी कोणतीही दया न दाखवता मला 4ही बाजूंनी घेरून घेतलं. 2 महिला पोलिसांनी खूपच निर्दयीपणे माझे विखुरलेले केस पाठीमागून पकडले आणि मला मांडवापासून दूर ओढू लागल्या. मी खूप विरोध केला. मी आपले पाय गालिच्यात रुतवण्याचाही प्रयत्न केला. मी अर्णवचं नाव घेत म्हणाले, अर्णव, मला सोडू नका. देवासाठी असा अनर्थ करू नका. हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. पण अर्णव गुपचूप उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर समाधान दिसत होतं, जसं त्यांच्या रस्त्यातील काटा आता बाजूला होत होता. पोलीस मला खूपच निर्दयीपणे फरफटत त्या चकचकीत हॉलच्या बाहेर घेऊन जाऊ लागले. माझ्या साडीचा पदर सुटला होता. माझ्या चपला तिथेच हॉलच्या मधोमध सुटून गेल्या होत्या. तिथे उभे असलेले श्रीमंत पाहुणे माझ्याकडे असे बघत होते जसं मी कोणी अछूत, कोणी भयानक गुन्हेगार किंवा एखादा किडामुंगी आहे, जो त्यांच्या या सुंदर दुनियेला घाण करायला आली आहे. कोणीही माझ्या मदतीसाठी तिथे पुढे आलं नाही. कोणीही पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही. श्रीमंताच्या त्या घोळक्यात माणुसकी पूर्णपणे मरून गेली होती. महिला पोलिसांनी मला हॉटेलच्या मोठ्या लॉबीतून फरफटत मुख्य गेटच्या दिशेने आणलं. पाऊस आता खूप वेगात सुरू झाला होता. जशा त्या मला मुख्य गेट बाहेर घेऊन आल्या, त्यांनी खूपच क्रूरतेने मला रस्त्याच्या टोकदार दगडावर धक्का देऊन ढकलले. मी खूप जोरात जमिनीवर पडले. दगडांच्या टोकदारपणामुळे माझ्या कोपऱ्याची आणि गुडघ्यांची त्वचा सोलली गेली आणि तिथून रक्त वाहू लागलं. माझ्या कपाळाचं ते पवित्र कुंकू, ज्याला मी माझ्या जीवापेक्षा जास्त सांभाळून ठेवत होते, पावसाच्या पाण्यात आणि रस्त्याच्या धुळीत ते मिसळून पूर्णपणे वाहून गेलं. हॉटेलचे मोठे मोठे लोखंडी दरवाजे माझ्या तोंडावरच जोरात बंद केले गेले. मी तिथेच चिखलात आणि दगडांच्या मध्ये पडून राहिले. माझं ओरडणं आणि हुंदके त्या कडकडणाऱ्या विजेच्या आणि वेगात होणाऱ्या पावसाच्या आवाजात कुठेतरी दबून राहिले. असं वाटत होतं की आज माझ्या आयुष्याचं सगळं काही नेहमीसाठी संपलं आहे. मी त्या हॉटेलच्या आलिशान आणि चकचकीत लोखंडी गेटच्या बाहेर त्या घाणेरड्या आणि ओल्या रस्त्याच्या कडेला गुडघ्यात डोकं घालून वेड्यासारखी रडत होते. आकाशातून पडणारे पावसाचे थेंब माझ्या शरीरावर पडत होते, पण माझ्या आत जे अपमान आणि धोक्याची आग जळत होती, त्याच्यासमोर तो पाऊस खूप थंड वाटत होता. माझ्या डोळ्यांसमोर सारखं सारखं तोच देखावा येत होता की कसं अर्णवने मला पूर्ण दुनियेच्या समोर, त्या मोठ्या मोठ्या श्रीमंतांच्या आणि VIP पाहुण्यांच्या समोर एक वेडी बाई असं नाव दिलं. तो माणूस ज्याच्याबद्दल मला पूर्ण माहिती होती, ज्याच्या सुखदुःखाची मी एकुलते एक साक्षीदार होते, त्यानेच आज आपली ओळख बदलण्यासाठी मला एक फालतू आणि हावरट बाई सिद्ध करून दिलं होतं. माझ्या गुडघ्यातून आणि कोपऱ्यातून वाहणारं रक्त पाण्यासोबत मिसळून रस्त्यावर पसरत होतं, पण मला त्या शारीरिक वेदनेचा थोडंही दुःख नव्हतं. माझं भोळं आणि साधं मन, जे आत्तापर्यंत अर्णवच्या प्रत्येक कडू वागण्याला त्याचं मानसिक ताण समजून माफ करत आलं होतं, ते आता पूर्णपणे तुटलं होतं. मला वाटत होतं या दुनियेत आता माझ्यासाठी कोणतीच जागा उरलेली नाहीये. जेव्हा कायद्याच्या राखणदारांनी, समाजाच्या मोठ्या लोकांनी आणि स्वतः माझ्या सौभाग्याने मला नाकारलं होतं, तर मी कोणाच्या आधारावर आणि का जगू? मी माझं आयुष्य संपवण्याचा विचार करत होते. तेवढ्यात अचानक एक विचित्र हालचाल झाली. माझ्या रडण्याच्या हुंदक्यांमध्येच मला आपल्यासमोर कोणीतरी येऊन उभं राहिल्याचा भास झाला. मी हळूहळू आपले जड आणि सुजलेले डोळे वर केले. पावसाच्या धुंदीत मला एक लांब रुंद सावली दिसली.
जेव्हा ती सावली थोडी आणखी जवळ आली तेव्हा स्ट्रीट लाईटच्या मंद प्रकाशात त्याचा चेहरा साफ झाला. तो दुसरा कोणी नसून अर्णवचा खाजगी आणि विश्वासू सरकारी बॉडीगार्ड विक्रम होता. विक्रम नेहमी अर्णवसोबत एखाद्या सावलीसारखा राहायचा. जेव्हा कधी अर्णव शहरात कुठे जायचे, विक्रम त्याची सुरक्षेसाठी उपस्थित असायचा. जेव्हा काही मिनिटांपूर्वी हॉटेलच्या आत महिला पोलीस आणि सुरक्षाकर्मी मला निर्दयीपणे फरफटत होते, तेव्हा मी पाहिलं होतं विक्रम मांडवाच्या कोपऱ्यात उभं राहून हे सगळं गुपचूप बघत होता. त्यावेळेला त्याच्या डोळ्यात एक विचित्र लाचारी आणि कडूपणा दिसत होता, पण तो आपल्या नोकरीच्या आणि शिस्तीच्या बेड्यांनी बांधलेला होता. विक्रमला आपल्यासमोर असं उभं बघून माझं पूर्ण शरीर भीतीने कापू लागलं. मला वाटलं कदाचित अर्णवचा राग अजून शांत झालेला नाहीये आणि त्यांनी विक्रमला मला इथून पळवून लावायला किंवा जास्त त्रास द्यायला पाठवलं आहे. मी दगडावर हात ठेवत थोडी मागे सरकले आणि थरथरत्या आवाजात आपले दोन्ही हात जोडून त्याच्यासमोर गयावया करू लागले. विक्रम भाऊ, मला मारू नका, मला इथून पळवून लावू नका. मी आता परत कधीच त्या हॉटेलच्या आत जाणार नाही. मी कधी अर्णवचं नाव आपल्या तोंडात आणणार नाही. मी खूप लांब निघून जाईन, जिथे कोणी मला बघू शकणार नाही. देवासाठी माझ्यावर दया करा, मला सोडून द्या. माझ्या तोंडातून हे लाचारी शब्द ऐकून विक्रमच्या चेहऱ्यावर जे कडक भाव होते ते आता क्षणभरात वितळले. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, तर उलट एक पश्चाताप, वेदना आणि हतबल झाल्यामुळे त्याच्या डोळ्यात अश्रू तरंगू लागले. त्याने खूप घाबरलेल्या शब्दात आपल्या जवळपास बघितलं की कुठे हॉटेलच्या गेटवर तैनात असलेले दुसरे सुरक्षाकर्मी किंवा पोलीस त्याला बघत तर नाहीत ना. लग्नाचे विधी आत खूप उत्साहात चालू होते. सगळे पाहुणे आणि साहेब आत व्यस्त होते आणि बाहेर वेगात असणाऱ्या पावसामुळे पहारा थोडा सैल होता. विक्रमने एक क्षणही न घालवता गुडघ्यावर बसून रस्त्याच्या त्या चिखलात आणि पाण्यात माझ्याजवळ बसला. त्याने आपल्या महागड्या सरकारी कोटच्या आतील चैन उघडली आणि त्याच्यातून एक खूप जड, जुना, चुरगळलेला पांढऱ्या रंगाचा लिफाफा काढला. त्याचे हात त्यावेळेला खूप वाईट पद्धतीने कापत होते, जसं तो काहीतरी खूप मोठं आणि डेंजर काम करायला चालला असावा. त्याने तो लिफाफा पळजबरीने माझ्या थरथरणाऱ्या बोटांच्या मध्ये दिला आणि माझ्या हातांनी आपल्या तळहातांना घट्ट दाबून धरलं. मी गुपचूप आश्चर्यचकित होऊन आणि संभ्रमाने त्या लिफाफ्याकडे बघितलं आणि मग विक्रमच्या चेहऱ्याकडे बघितलं. विक्रमने त्याचा आवाज खूपच कमी, जड आणि पुटपुटत म्हणाला, वहिनी मला माफ करा. मी या खाकी वर्दीमुळे, कायद्याच्या नियमांमुळे आणि आपल्या नोकरीच्या बेड्यांमुळे बांधलेला आहे. म्हणूनच जेव्हा आत ते लोक तुमच्यासोबत एवढं निर्दयीपणे वागत होते तेव्हा मी फक्त एक भूतासारखा बघत राहिलो. तुमच्या मदतीसाठी पुढे नाही येऊ शकलो. पण माझ्या वर्दीच्या आतही एक माणसाचं काळीज धडधडतं. वहिनी, मी गेल्या कित्येक महिन्यांपासून साहेबांसोबत आहे आणि मला माहीत आहे की साहेबांनी तुमच्यासोबत जे केलं आहे ते कोणताही साधा धोका नाही आहे, तर उलट एक खूप मोठा महापाप आहे आणि त्या पापाचा घडा आता पूर्णपणे भरला आहे. मी रडत हुंदके घेत विचारलं, विक्रम भाऊ, हे काय आहे? या लिफाफ्याच्या आत काय आहे? अर्णवने मला सोडलं कारण मी अशिक्षित आहे, गावढळ आहे. काय या कागदात पण माझ्यासाठी कोणती नवीन शिवी लिहिलेली आहे का? विक्रमने खूपच गांभीर्याने आपलं डोकं हलवलं आणि माझ्या डोळ्यात थेट बघत म्हणाले, नाही वहिनी, याच्यात कोणती शिवी नाही आहे. याच्यात साहेबांच्या त्या अहंकाराची खरी हकीकत आहे ज्याच्या जोरावर ते आज हवेत उडत आहेत. माझी गोष्ट खूप लक्ष देऊन ऐका वहिनी. या लिफाफ्याला आता इथे उघडू नका. इथे खूप धोका आहे. चारी बाजूंनी साहेबांचे प्रतिष्ठित लोक आहेत. तुम्ही इथून लगेच निघा आणि या हॉटेलपासून खूप दूर जाऊन एखाद्या सुरक्षित आणि सुनसान जागेवर, जिथे कोणी तुम्हाला बघू शकणार नाही, तिथे या लिफाफ्याला उघडून वाचा. याच्यात साहेबांचा पूर्ण आयुष्याचं ते सगळ्यात काळं आणि भयानक सत्य दडलेलं आहे, ज्याला त्यांनी पूर्ण जगापासून, सरकारपासून आणि कायद्यापासून लपवून ठेवलं आहे. हे वाचल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. वहिनी, तुम्हाला समजून येईल की साहेबांनी तुमच्यासोबत हे नाटक का केलं. आणि नेहमी लक्षात ठेवा वहिनी, तुम्ही एकट्या नाही आहात. देवाच्या घरात उशीर आहे, पण अंधार अजिबात नाही. इतकं बोलता बोलता विक्रमच्या डोळ्यातूनही एक अश्रू टपकून त्या लिफाफ्यावर पडला. त्याने लगेच आपले अश्रू पुसले, उभा राहिला आणि एक वेळ पुन्हा चारी बाजूंनी पाहू लागला. तो माझं दुसरं काहीच न ऐकता वेगात पावले टाकत वळून हॉटेलच्या त्या मोठ्या आणि चकचकीत गेटच्या आत अंधारात गायब झाला. मी त्या ओल्या आणि अथंड रस्त्यावर एकटी बसून राहिले. माझ्या एका हातात तो जड आणि रहस्यमयी लिफाफा होता आणि दुसऱ्या हाताने मी जमिनीचा आधार घेत उभी राहण्याचा प्रयत्न करत होते. लिफाफा शिवण्यात खूप जड लागत होता आणि त्याच्यावर कोणत्या तरी जुन्या सरकारी फाईलचा एखादा अधिकृत लोगो किंवा शिक्क्यासारखी आकृती छापलेली जाणवत होती. माझ्या मनाच्या आतील भीती आणि उत्सुकता आता आपल्या शेवटच्या सीमेवर पोचली होती. मला समजत नव्हतं की एक साधा सुरक्षाकर्मी मला असं काय देऊ शकतो जे एका IAS ऑफिसरचं पूर्ण जगच हलवून देईल. मी माझ्या साडीच्या फाटलेल्या पदराने आपल्या चेहऱ्याचं पाणी आणि अश्रू पुसले. माझ्या अंगाची वेदना, गुडघ्यातून वाहणारं रक्त आता माझ्यासाठी काहीच वाटत नव्हतं. माझ्या आत वेगळीच तडफड निर्माण झाली होती की मला कोणत्याही पद्धतीने त्या लिफाफ्याच्या आत दडलेलं सत्याला जाणून घ्यायचं आहे. मी अडखळत तुटलेल्या पावलांनी उभी राहिले. पाऊस आता थोडा मंद झाला होता.
पण हवा खूप थंड होती. मी त्या आलिशान हॉटेल द गोल्ड पॅलेसच्या चकचकीत रंगीबेरंगी रोषणाईपासून दूर एका सुनसान आणि अंधाऱ्या रस्त्याच्या दिशेने जाऊ लागले. थोडं दूर गेल्यानंतर मला रस्त्याच्या कडेला एक जुना जर्जर स्ट्रीट लाईटचा खांब दिसला, ज्याचा पिवळा प्रकाश पावसाच्या थेंबामध्ये मंद जळत होता. जिथे आसपास कोणीच नव्हतं, पूर्ण रस्ता रिकामा होता. माझं काळीज एवढ्या वेगाने धडधडत होतं की मला माझ्या छातीच्या आत त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मला वाटत होतं की जशी मी या लिफाफ्याला उघडेन, माझ्या आयुष्याचं एक आणखी नवीन आणि भयंकर पान माझ्यासमोर उघडेल. मी त्या पिवळ्या प्रकाशाच्या खाली उभी राहून थरथरत्या हाताने त्या चुरगळलेल्या पांढऱ्या लिफाफ्याला वरून फाडायला सुरुवात केली. मी त्या धुसर आणि जर्जर स्ट्रीट लाईटच्या ठीक खाली उभी होते. आकाशातून बरसणाऱ्या हलक्या हलक्या पावसाचे थेंब थेट माझ्या चेहऱ्यावर पडत होते. पण माझी घाबरलेली नजर फक्त त्या फाटलेल्या पांढऱ्या लिफाफ्यातून बाहेर निघणाऱ्या कागदावरच टिकलेली होती. माझी बोटं एवढ्या वाईट पद्धतीने कापत होती की त्या पानांना सांभाळणं कठीण होत होतं. मी माझ्या श्वासाला रोखलं आणि त्या धुसर पिवळ्या प्रकाशात त्या पानावर छापलेला एक एक शब्द खूप लक्ष देऊन वाचण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. जसं माझ्या डोळ्यांसमोर त्या पानांवर लिहिलेली गोष्ट आली, माझा पूर्ण आत्मा आतपर्यंत कापला. माझ्या कानात एक विचित्र शांतता पसरली आणि मला असं वाटलं जसं माझ्या पायाखालची जमीन खरोखरच एखाद्या खोल दलदलीत रुतून गेली असावी. मी काहीच आवाज न करता तिथेच त्या थंड चिखलाने वाकलेल्या रस्त्यावर गुडघ्यांवर बसले, कारण माझ्या शरीराच्या उरल्या सुरल्या ताकदीने माझी साथ आता पूर्णपणे सोडली होती. त्या लिफाफ्याच्या आत जे कागदपत्र होते ते कोणती साधी चिठ्ठी नव्हती, तर उलट ती आमच्या देशातल्या सगळ्यात प्रतिष्ठित परीक्षेच्या आणि अर्णवच्या IAS बनण्याच्या पाठीमागचं खरं घाणेरडं आणि भयंकर सत्य होतं. अर्णव कधी आपल्या मेहनतीने, आपल्या हुशारीने किंवा दिवसरात्र केलेल्या अभ्यासाच्या जोरावर परीक्षा पास झालेलाच नव्हता. मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यूच्या दरम्यान त्याने स्वातीच्या वडिलांसोबत, जे या देशाचे खूप मोठे, प्रतिष्ठित आणि अंगावर काटा आणणारे शिक्षण माफियाचे सरगना होते, त्यांच्यासोबत मिळून करोडो रुपयांची लाच दिली होती आणि पूर्णच्या पूर्ण पेपर लीक केला होता. फाईलमध्ये सरळ सरळ अक्षरात पोलिसांचा तपास रिपोर्ट आणि कोर्टाच्या काही गुप्त आदेशांच्या कॉपीज लागलेल्या होत्या, ज्यांच्यात हे नोंद केलेलं होतं की अर्णवचा जो पूर्ण देशात एवढा उंच रँक आलेला होता, तो पूर्णपणे फर्जी आणि पैशाच्या बदल्यात खरेदी केलेला होता. स्वातीच्या वडिलांना एका अशा शिकलेल्या आणि गरीब पार्श्वभूमीच्या मोहऱ्याची गरज होती, ज्याच्या हुशार विद्यार्थी असण्याच्या प्रतिमेच्या मागे ते आपला हा काळा कारभार कायमस्वरूपी लपवू शकतील. पण त्या पूर्ण फाईलच्या मध्ये जो सगळ्यात मोठा, वेदनादायी आणि मला आतून चिरून टाकणारं सत्य लिहिलं होतं, म्हणजे स्वातीचे वडील आणि अर्णवच्या मध्ये झालेला तो गुप्त करार होता. स्वातीच्या वडिलांनी अर्णवला हे यश आणि या देशाच्या सगळ्यात मोठ्या खुर्ची एक खूपच भयंकर अटीवर मिळवून दिली होती. ती अट होती की अर्णवला त्यांची मुलगी स्वातीशी लग्न करावं लागेल आणि आपल्या मागच्या आयुष्याशी, आपल्या गावाशी आणि आपल्या त्या पहिल्या पत्नीशी म्हणजेच माझ्याशी कायमस्वरूपी नातं तोडावं लागेल. तिला आपल्या आयुष्यातून एखाद्या किड्यासारखं काढून फेकावं लागेल. जर अर्णवने असं नाही केलं तर स्वातीचे वडील त्याच्या या फसवणुकीचा पर्दाफाश करून त्यांना त्याच वेळेला जेलमध्ये पाठवून देतील. अर्णवने आपल्या याच आंधळ्या महत्त्वाकांक्षेसाठी, साहेब बनण्याच्या लोभापोटी आणि ऐशोआरामाचं आयुष्य मिळवण्यासाठी माझ्या कित्येक वर्षांच्या त्यागाला, माझ्या आईच्या शेवटच्या आठवणी आणि माझ्या रक्तघामाच्या एक एक थेंबाच्या कमाईला एका क्षणात त्या श्रीमंतीच्या हाती लिलाव करून टाकलं होतं. तो माझ्यापासून यासाठी पिछा नव्हता सोडवत की मी अशिक्षित किंवा गावढळ होते, तर उलट तो आपलं हे काळं सत्य लपवण्यासाठी आणि आपली कातडी वाचवण्यासाठी मला एक वेडी बाई सिद्ध करत होता. अर्णवने आपल्या याच भीतीने, कातडे बचाव वृत्तीने आणि लोभीपणामुळे मला त्या मांडवातून फरफटायला लावून रस्त्यावर फेकायला लावलं होतं. त्या फाईलच्या अगदी शेवटच्या पानावर विक्रमने आपल्या हाताने लिहिलेली एक छोटीशी नोट होती, ज्याच्यात लिहिलं होतं, वहिनी मला माफ करा. या फाईलची एक आणखी कॉपी मी गुपचूप देशाच्या सगळ्यात प्रामाणिक व्हिजिलन्स डिपार्टमेंट विभागाला आणि CBIच्या हेड ऑफिसलाही आपल्या नावाने पाठवून दिली आहे. आतापर्यंत ते लोक साहेबांच्या विरोधात पक्का पुरावा नसल्यामुळे हात नाही टाकू शकले, पण ही खरी फाईल मिळताच त्यांचा रस्ता साफ झाला आहे. बस या पूर्ण केसला कोर्टात टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या साक्षीची आणि तुमच्या विधानाची खूप गरज आहे. साहेबांना वाटतं की तुम्ही एक गरीब, लाचार, अशिक्षित बाई आहात, जी त्यांचं काहीच बिघडवू शकत नाही. पण त्यांना माहीत नाही की एक सती जी प्रामाणिक असून तिची फसवणूक झाली आहे, तिच्या आसवांची ताकद काय असते. तुम्ही लगेच शहराच्या मुख्य पोलीस कमिशनर साहेबांकडे जा. ते एक अत्यंत प्रामाणिक माणूस आहेत आणि ते तुमची पूर्णपणे मदत करतील. जसं हे पूर्ण सत्य माझ्या डोळ्यासमोर आलं, माझ्या आतील ती लाचार, रडणारी, तडफडणारी आणि पाय पकडणारी हतबलबाई जणू क्षणभरात मरून गेली. माझ्या आसवांचं वाहनं पूर्णपणे बंद झालं आणि त्यांच्या जागी माझ्या डोळ्यात एक विचित्र राग, प्रतिशोध आणि न्यायाची भयानक आग पेटू लागली.
माझ्या कोपऱ्यातून आणि गुडघ्यातून वाहणाऱ्या रक्ताची वेदना आता गायब झाली होती. मी त्या जड फाईलला आपल्या फाटलेल्या साडीच्या पदरात खूप घट्ट झाकून घेतलं आणि आपल्या चपलांची पर्वा न करता अनवाणी पायाने त्या वादळी रात्री थेट शहराच्या मुख्य पोलीस कमिशनरच्या ऑफिसच्या दिशेने धावले. त्यांचा गुप्त पत्ता विक्रमने त्या नोटच्या खाली स्पष्ट लिहून दिला होता. कमिशनर साहेब एक खूपच कडक आणि प्रामाणिक ऑफिसर होते. ते गेल्या कित्येक महिन्यांपासून त्या मोठ्या शिक्षण माफिया आणि पेपर लीक रॉकेटच्या विरोधात पक्का पुरावा शोधत होते. पण राजकीय दबाव आणि पैशामुळे त्यांच्यापर्यंत ते पोहोचू शकत नव्हते. जेव्हा मी आधी रात्री फाटलेल्या कपड्यात चिखलाने माखलेल्या रक्ताच्या निशाणांसोबत त्यांच्या आलिशान ऑफिसच्या आत दाखल झाले आणि ती जड फाईल त्यांच्या चकचकीत टेबलवर ठेवली, तेव्हा ती फाईल बघताच कमिशनर साहेबांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी एक एक पान पलटलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर राग साफ दिसू लागला. त्यांनी लगेच आपल्या वायरलेसवरून पूर्ण शहराच्या पोलिसांना अलर्ट केलं आणि याच रात्री अजिबात उशीर न करता ॲक्शन घेण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्याचं किरण त्या आलिशान हॉटेल द गोल्ड पॅलेसवर पडत होतं, तेव्हा तिथे लग्नाचे उरलेले सुरलेले विधी आपल्या शेवटच्या टप्प्यात आले होते. मांडवात मंत्रोच्चार पुन्हा सुरू झाला होता. अर्णव आणि स्वाती फेरे घेऊन चुकले होते आणि आता अर्णव खूपच अभिमानाने हसत स्वातीच्या कपाळात कुंकू भरण्यासाठी आपला हात पुढे वाढवत होता. पूर्ण हॉलमध्ये पाहुणे टाळ्या वाजवण्यासाठी तयार उभे होते. तेव्हाच अचानक त्या आलिशान हॉलचे मोठे मोठे काचेचे दरवाजे खूप जोरात उघडले आणि कमिशनर साहेब सर्व पोलीस बंदोबस्त आणि हत्यारबंद जवानांसोबत थेट त्या पवित्र मंडपाच्या आत दाखल झाले. पोलिसांच्या बुटांच्या थपक थपक आवाजाने पूर्ण हॉल घुमून उठला. अर्णवने खूप रागात ओरडून म्हटलं, कमिशनर साहेब, तुमची हिंमत कशी झाली एका IAS ऑफिसरच्या लग्नाच्या मांडवात अशा पद्धतीने परवानगीशिवाय येण्याची? तुम्हाला माहीत आहे का मी कोण आहे? कमिशनर साहेबांनी एक क्षणही न घालवता पुढे जात अर्णवच्या हातातील ती कुंकवाची चांदीची डबी इतक्या झटक्यात हिरावून घेतली आणि पूर्ण पाहुण्यांच्या समोर अर्णवच्या चेहऱ्यावर एक खूपच जोरदार थप्पड मारली. त्या थप्पडच्या आवाजाने पूर्ण मांडव सुन्न झाला. कमिशनर साहेबांनी कडक आवाजात आदेश दिले, चुप्प रहा. गुन्हेगार अर्णव, तू कोणी IAS ऑफिसर नाहीस. तू देशाच्या तरुणांच्या भविष्याला विकणारा एक नंबरचा धोकेबाज, फसवणूक करणारा आणि भ्रष्ट गुन्हेगार आहेस. पेपर लीक, करोडोंची लाखचोरी आणि फर्जी रँक मिळवण्याच्या गुन्ह्यात तुला आणि तुझ्या या सासऱ्याला आत्ताच याच वेळेला अटक केलं जात आहे. याच टायमाला पोलिसांच्या या हत्यारबंद जवानांच्या गर्दीत पाठीमागून मी हळूहळू पुढे आले. यावेळी माझ्या डोक्यावर फाटलेल्या साडीचा पदर खूप व्यवस्थित बांधलेला होता. माझ्या चेहऱ्यावर कोणतीही लाचारी दिसत नव्हती आणि माझ्या डोळ्यात कोणतेच अश्रूही नव्हते. उलट त्याच जागी आपल्या आत्मसन्मानाची आणि न्यायाची एक असीम चमक दिसत होती. अर्णवने जेव्हा आपल्या हातकडी लागणाऱ्या हातांच्या मधून मला समोर उभं बघितलं, तेव्हा त्याच्या चेहऱ्याचा सगळा घमंड, सगळी नशा क्षणभरात गायब झाली आणि त्याच्या डोळ्यात मृत्यूची भीती स्पष्ट तरंगू लागली. तो आपली सगळी प्रतिष्ठा मातीत मिळताना बघून पोलिसांच्या पकडीतून स्वतःला सोडून थेट माझ्या पायाशी येऊन पडला. तो माझ्या पायांवर आपलं डोकं ठेवून रडत गयावया करू लागला, काव्या, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी या स्वातीच्या आणि तिच्या वडिलांच्या जाळ्यात फसलो होतो. मला वाचव काव्या. तू तुझे विधान बदलून टाक. मी माझी ही नोकरी सोडून तुझ्याकडे त्या गावच्या खोलीत पूर्णपणे राहायला तयार आहे. मला या नरकातून बाहेर काढ काव्या. मी खूपच शांत, गंभीर पण खडकासारख्या कडक आवाजात खाली वाकून त्याच्या डोळ्यात बघत म्हणाले, अर्णव, जेव्हा काल रात्री मी इथे मांडवाच्या समोर तुमचे पाय पकडले होते, तेव्हा तुम्ही यशाच्या नशेत मग्न एक मोठे साहेब होतात आणि तुम्ही मला वेडीबाई म्हणून बाहेर फेकायला लावलं होतं. आणि आज जेव्हा तुम्ही जेलमध्ये जाण्याच्या भीतीने एका लाचार बाईचे पाय पकडत आहात, तेव्हा तुम्ही फक्त एक खालच्या पातळीचे गुन्हेगार आहात. तुम्ही मला माझ्या गरिबीचा, माझ्या फाटलेल्या कपड्यांचा आणि माझ्या अशिक्षित असण्याचा टोमणा दिला होता ना? पण आज तुमच्या याच अशिक्षित पत्नीने तिच्या पवित्र सौभाग्याच्या कुंकवाची शपथ घेऊन तुम्हाला तुमच्या खऱ्या आणि योग्य जागेपर्यंत पोहोचवलं आहे. कायदा कधी गावंढळ असू शकतो अर्णव, पण एका बाईचा त्याग कधीच गावंढळ नसतो. पोलिसांनी कोणतीही दया न दाखवता अर्णव आणि स्वातीच्या वडिलांचे हात पाठीमागे बांधून हातकडी लावली आणि पूर्ण श्रीमंत पाहुण्यांच्या, मीडियाच्या, कॅमेऱ्याच्या आणि चमकणाऱ्या फ्लॅश लाईटच्या समोर त्यांना फरफटत हॉटेलच्या मुख्य दरवाजाबाहेर काढून सरकारी गाडीत टाकून दिलं. जे हॉटेल काही तासांपूर्वी अर्णवच्या अहंकाराने आणि सनईच्या सुरांनी चमकत होतं, आज तिथे फक्त एक भयानक शांतता आणि बदनामीची सावली पसरली होती. स्वाती आपला जड लेहेंगा सांभाळत मांडवाच्या कोपऱ्यात बसून रडत होती. मी हॉटेलच्या त्या मोठ्या दरवाजाबाहेर पाऊल ठेवलं. आकाशातले काळे ढग आता पूर्णपणे विरले होते. पाऊस बंद झाला होता आणि सकाळच्या सूर्याचं एक खूपच सुंदर सोनेरी आणि नवीन किरण थेट माझ्या चेहऱ्यावर पडत होतं. मी माझ्या बोटांनी माझ्या कपाळावर लागलेलं ते अर्धवट घाणेरडं कुंकू नेहमीसाठी पुसून साफ करून टाकलं. कारण आता मला माझं आयुष्य जगण्यासाठी कोणत्याही अशा सौभाग्याची किंवा अशा नावाच्या आधाराची गरजच नव्हती
जो दुसऱ्यांच्या अश्रूंवर, धोक्यावर आणि फसवणुकीच्या पोकळ पायावर उभा असेल. मी माझ्या हातांच्या त्या वृक्ष फाटलेल्या बोटांना बघितलं, ज्यांच्यामधून आता घामाचा नाही तर उलट एक स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानाने भरलेल्या बाईचा सुगंध येत होता. मी माझ्या आयुष्याला एक नवीन सुरुवातीपासून पूर्ण विश्वासाने आणि डोकं वर काढून जगण्याचा निर्णय घेतला. कारण न्यायाच्या या लढाईत विजय कोणत्या पदाचा नाही, तर उलट एका खऱ्या माणसाच्या पवित्र आत्मसन्मानाचा झाला होता. जर तुम्हाला काव्याच्या स्वाभिमानाची आणि न्यायाची ही काळजाला भिडणारी कथा आवडली असेल, तर तुम्ही या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच आणखीही सुंदर सस्पेन्स गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की सांगा, काव्याने अर्णवला शिक्षा मिळवून देऊन योग्य केलं होतं का? भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.